लकी 12 मॅन येत आहेत त्यांचे कालभैरव अंताडे या टीमचे अबू. या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज छगन या पहिल्या षटकामध्ये ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर. क्या बात आहे, सुरेख झेल पकडलाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती क्षेत्ररक्षक होते विवेकने हा झेल पकडलाय आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. फलंदाज राज बॅक टू द पवेलियन. ऑन साइडला मिसटायमिंग आहे. एलिव्हेशन नाहीये डीप मधून फिल्डर. पुन्हा एकदा विवेक येतोय आणि विवेकने पुन्हा एकदा हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. आशिष बॅक टू द पवेलियन. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज छगन आणि न्यू बॅट्समन आहे तो ऋतिक. चौथ्या क्रमांकावरती बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज छगन. चांगली सुरुवात करून दिली कालभैरव अंताडे या टीमला. छगनच्या नावाने हा संघ ओळखला जातो. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल आहे. लाऊड अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. प्रवीण विशे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. तटस्थ पंच आहेत आणि त्यांचा इशारा येतो आहे नॉट आउट. अपील स्ट्रॉंग केली होती. कृष्णा केने सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रवीण विशे सर आहेत. यावीस फलंदाज बाद होतोय. लागतोय अजून एक धक्का. ऋतिक बॅक टू द पवेलियन. प्ले डाऊन झालेत आणि तिसरा विकेट गमावलाय या पहिल्या षटकामध्ये नालिंबी या टीमने. राज येतोय नवीन फलंदाज. शून्यावरती 3 विकेट गमावलेत. राज येतोय नवीन फलंदाज. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. छगनचं कौतुक करेन. छगनने चांगली गोलंदाजी केली. क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. डीप मध्ये विवेक आहेत. मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी मिळते 1 धावे चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश केली आहे. 3 बाद 1 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. 1 चेंडू शिल्लक या षटकातील. भूषण ऑन स्ट्राइक आणि पुन्हा एकदा प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया
ही स्थिती आपण पाहतोय नालिंबी या टीमची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4-1. गोलंदाज विवेक येतोय. ज्या विवेकने अप्रतिम झेल पकडलेत तोच येतो गोलंदाजी करण्यासाठी. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक इनला फलंदाज राज. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करताय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि DRS पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि आपण चेक करूया हाईट फॅक्टर. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉल आहे पंच. 9+1 मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. फ्रीट आहे, इनफिल्डच्या वरून खेळतात. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय विश्वासच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 7. विश्वास ऑन स्ट्राइक, चौकार लगावलाय विश्वासने. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. एक धाव झाली पूर्ण, थोडीशी फंबल झाली, खराब क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. या चेंडूवरती बॅकअप आहे मिल्टील. या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच आई गावदेवी ओझरली आणि राजे छत्रपती अनकरपाडा या 2 टीम मध्ये असणार आहे. यजमान विपक्ष पाहुणे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 9 आहे. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. पहिल्या षटकामध्ये छगनने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 1 धावेचं षटक हाताळलं आणि 4 विकेट मिळवले पहिल्या षटकामध्ये. क्या बात आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. प्रवीण विशे सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगचे पंच नक्कीच कृष्णा केने सर आहेत. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे गोलंदाज विवेकच्या गोलंदाजीमध्ये. या स्पर्धेसाठी खूप मेहनत आहे. राजे छत्रपती क्रिकेट संघ अनकरपाडा, त्यानंतर आमचे महाराष्ट्र पोलीस रविदादा धुमाळ असतील,
आमच्या सोबत नक्कीच बंधू आहेत ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली पहिल्या दिवसामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अवांतरच्या स्वरूपात एकदा मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये. 10 धावा धावफलकावरती आहेत. क्लीन बोल्ट यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. नालिंबी या टीमचा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 10. छगन येतोय. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग आहे. क्षेत्ररक्षक घेत आहे. थोडेसे दूर होते झेल पासून आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. ओव्हर द विकेटने परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवले आहे ही चेंडूवरती छगनने. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 11. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या पहिल्या मॅच मध्ये नालिंबी या टीमला. विनंती असेल ओझरली या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न शफल झाले होते फलंदाज निलेश आणि ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 11. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहिला आणि सलगचा आलाय हा तिसरा डॉट बॉल. निलेश करतोय काय हा देखील एक प्रश्न पडलाय या इनिंग मध्ये, कारण की निलेश कडून फार मोठी अपेक्षा आहे टीमला. बघूया कशी तो कामगिरी करतोय या इनिंग मध्ये, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय नालिंबी क्रिकेट संघ. आणि वाईट बॉलचा इशारा येतो आहे. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. चला ओझरली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या नेक्स्ट मॅच बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्बॅनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय 5 बाद 12 ही धावसंख्या आहे. क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद निलेश बॅक टू द पवेलियन आणि पहिला गोलंदाज ज्याने 5 विकेट 5 पूर्ण करतोय छगन. टाळ्या होऊन जाऊ द्या छगन साठी, कारण की छगनने 2 षटकं हाताळली, 5 विकेट मिळवले आणि एकूण धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3च. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्य आहे 6-12. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. लेग बाईटचा इशारा येतोय. पंच प्रवीण विशे सरांचा. गोलंदाज आहे ते या चौथ्या षटकामध्ये विकास. यावेळेस बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 पुढे जाईल 14. धावसंख्या आहे 14. षटक क्रमांक सुरू आहे. हे चौथं. मोठी फटके मारावे लागतील. स्ट्राईक इनला फलंदाज विजय आहेत, जे 8व्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. डीप मध्ये फिल्डर एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय सुधीरने आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 15. चौथं षटक सुरू आहे. छगनने प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीने. 2 षटकांमध्ये 5 विकेट मिळवले आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. धावसंख्या 17. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये. मिडविकेटला फिल्डर आहेत उपस्थित, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. रवी दादा धुमाळ यांचा आज खऱ्या अर्थाने उपवास देखील आहे आणि काहीतरी शोधकाम सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत त्यामुळे नेहमी चर्चेमध्ये असतात ते. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये. मिडविकेटला फिल्डर आहेत पुन्हा एकदा. सुधीरने एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 19. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे आणि झेल ड्रॉप केला जातो आहे शॉर्ट फाईन लेगला आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 20. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन.
खऱ्या अर्थाने दिवसा ढवळ्या बोरांची चोरी सुरू आहे. आपण पाहतोय आपल्या या ग्राउंडवरती. नाही, आज उपवास देखील आहे. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 27. या फटक्यांची नितांत गरज आहे. राजचं मी कौतुक करेन. राज खूप चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार आलाय. नवोदित खेळाडू आहे. अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आहे आणि त्याने इम्प्रेस केलंय. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. विजय बॅक टू द पवेलियन. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. 3 फिल्डर आले होते. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. 2ने पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी ओझरली आणि राजे छत्रपती अनकरपाडा या 2 टीम मध्ये. आणि क्या बात आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय. राजची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे राजसाठी. एक नवोदित खेळाडू आहे. जेमतेम 15 ते 16 वर्षांचा खेळाडू असावा आणि याने इम्प्रेस केलंय. अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या आहे 33. दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 33 आहे. राजने कमबॅक करून दिले. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. या 20 फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी परंतु मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे 35. 35. अंतिम चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा विशेप मध्ये खेळतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि फलंदाज झाले बाद. शेवटच्या बॉलवरती मिळतात या एकूण 2 धावा आणि विकेट देखील मिळते. सांघिक यश मिळत आहे कारण की धावबाच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. चला ओझरली या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आई गावदेवी ओझरली आणि राजे छत्रपती अनकरपाडा या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. यजमान विपक्ष पाहुणे.
चला ओझरली या टीमचे कॅप्टन. बाळू येत आहेत. बाळू वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि आपण टॉस करूया. चला प्रवीण विषय यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कृष्णा केने सर या आपण टॉस करूया. अडोतीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आणि ऐकूया आपण आवाज टिटवाल्याचा. होयसोप कोंडेरी, विश्वाजी केने सरांचा आवाज. क्या बात आहे. गॅप मधून चेंडू चाललाय, डीप कव्हर पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यस, धन्यवाद रोशन संते सर. त्यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. आणि पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा मी करतोय सर हार्दिक स्वागत. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मान वंदना देऊन आजच्या या स्पर्धेला आणि स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाला आपण करतोय सुरुवात. आणि खऱ्या अर्थानं आज दिवस देखील तितकाच खास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि खऱ्या अर्थानं महाराजांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, निश्चयाचा महामेरू, भौत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. ओ इनफिल्डच्या डोक्यावरून आता मात्र कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाकेदार चौकार. दरम्यान मॅच आपण पाहतोय नाळिंबी त्यांच्या अगेन्स्ट काळ भैरव अंताडे. टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. गोलंदाज तयार पुणेशा. ओ आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आणि तत्पूर्वी इथे मात्र या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल 11 या आकड्यावरती. महाराजांचा जन्मोत्सव 6 जून, शिवराज्याभिषेक 16. आणि रोशन संते सर, यावर्षी तुम्ही देखील या रायगडावरती. आपल्या टिटवाल्यावरून आपल्या बसेस असतात आणि अनेक शिवभक्त असतील, त्यांना देखील आम्ही आवर्जून विनंती करू की आपण देखील या सोहळ्यामध्ये सामील व्हा.
हो, आणखी एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेस होती फार मोठी क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आणि इथे मात्र अखेरीस चेंडूला गॅदर केलं, अडवलं आणि तत्पूर्वी पुनशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक असेल आणि इथे मात्र चांगला खेळ मधाच्या आतमध्ये साकारला जाते. फलंदाज छगनच्या माध्यमातून त्याच्या सोबतीनं आदेश देखील चांगली फटकेबाजी करतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आशिष पुनश्च सज्ज. ओ नो लुक स्ट्रोक, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलं. आणखी एक धमाका चौकार आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुढील मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत आई गावदेवी उझरले त्यांच्या अगेन्स्ट राजे छत्रपती अनखरपाडा. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. उझरले संघाला देखील शुभेच्छा असतील आणि आज देखील तितक्याच चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे प्रवीणजी विषय असतील, के असतील, कृष्णाजी केणे आणि कॉम्बॉक्स मध्ये आमचे रोशन संते सर देखील पुनश्च सज्ज आहेत. आणि इथे मात्र अपील देखील झाले, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहे 23 मध्ये बनवायच्यात 21. वडवा बाटण्या ऑन साइडला वळवलं. इथे मात्र नक्कीच एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रासाठी देखील आनंदाचा दिवस. अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आणि इथे मात्र दरम्यान हा फटका आणि त्याच्यावरती येतील धावा 4 चौका. लेग बायच्या स्वरूपाने या 4 धावा येतात. पंचांचा इशारा येतोय. नुकताच प्रक्षेपित झालेला छावा मूवी देखील आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं तरुणांना जागवण्याचं कार्य त्या मूवीच्या माध्यमातून झालं. महाराजांवरती झालेला अन्याय विरुद्धची लढाई आणि नक्कीच इतिहास जो आजपर्यंत कुठेतरी बॅकवर्ड पॉइंटला होता, बॅकफुटला होता, तो मात्र आता इतिहास आमच्या तरुणांपर्यंत पोहोचवला जातोय आणि हे आपल्या हिंदुस्थानासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 25 धावा धावफलकावरती. ओ इथे मात्र मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, शॉर्ट पॉइंटला चांगला क्षेत्ररक्षणाने झेल घेतला आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रुपेश येतोय.
अंतिम चेंडू या षटकातील. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 25 25 धावा. आणि आता मात्र भूषणला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. 25 धावा धावफलकावरती. ओ इथे मात्र 30 सरळ चेंडू होता लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. अबांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. इन ऍक्शन मध्ये पुनश्च आपण नक्कीच नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. आई गावदेव ओझरले त्यांच्या अगेन्स्ट राजे छत्रपती अनखरपाडा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संघ नेहमीच खेळत असतो आणि ही स्पर्धा देखील महाराजांच्या नावाने आपण पाहतोय. ओ क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा देखील येतोय धमाकेदार चौकार. गोलंदाज इथे मात्र नक्कीच पुनश्च सज्ज होईल, कारण की ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा आता मात्र धावफलकावरती जोडल्यात. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता असेल. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑन मधून फेकी करतील तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. धावा वाचवणं गरजेचा नाळिंबी संघाला. 30 सरळ चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. आणखी एक अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 33 धावा धावसंख्या धावफलकावरती. 33 धावा आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. आणि आता मात्र नक्कीच मॅच मध्ये औपचारिकता उरल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी काळभैरव अंताडे या संघाला. एका धावेची आता मात्र आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे, क्रॅकिंग स्ट्रोक. आणि विजयाचा शंखनाद करणारा हा विजयी षटकार. आणि हा सामना जिंकलाय काळभैरव अंताडेनं. अंताडे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल नालिंबी संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट, ज्याने तब्बल 27 धावा देखील जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट्स देखील घेतले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. तोच ठरला या मॅचचा हिरो. ओन अँड ओनली छगन, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला दोन्ही संघांनी शेक हँड करा आणि नंतरचे मैदान सोडा. आणि छगन आपण देखील लगेचच मॅन ऑफ द